किती 28 झाले. 28 शेवट झाले. 28 घ्यायचं 28 झाले समजा. म्हणजे तुम्ही इकडेच या. पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय बजरंग बली महारुद्र हनुमान की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः चरण जनक बाली आणि चला श्रीराम बली तेने तो करील लंकेची होळी कुळे आकांत मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्य श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये राजा रामचंद्र भगवान की जय पवनसूत हनुमान महाराज की जय पुण्य पावन असणारी ही बाभुळगाव नगरी आणि बाभुळगाव नगरीमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि अखंड हरिनाम सप्ताह निमित्त दुपारच्या सत्रामध्ये ठेवण्यात आलेला पवित्र ग्रंथ पवित्र कथा प्रभू रामचंद्रांचं चरित्र आणि म्हणून या ग्रंथाच्या सुरुवातीला नवे आमच्या सेवेच्या सुरुवातीला भगवंताच्या चरणावरती नतमस्तक ह्या ठिकाणच्या अधिष्ठान मूर्ती ज्यांना रामायणाचार्य म्हणून गणलं जातं असे असणारे प्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त पारायण बाबूराव महाराज कुदळेकर यांच्या चरणावरती नतमस्तक अगदी गोड असणारे वाचक आमचे महाराज यांच्या चरणावरती नतमस्तक श्रोते तुम्ही महिषांच्या मूर्ती या न्यायानं श्रोते मायबापांच्या चरणावरती नतमस्तक आणि सेवेला सुरुवात कथा अगदी गोड आहे त्या ठिकाणी माता म्हणे दिसी भोगू पाहे दिसी या असणाऱ्या ह्याच्यानुसार कोणतं रावण त्या ठिकाणी माता म्हणून त्या ठिकाणी भिक्षा मागण्यासाठी आला आणि माता सीतेला त्या ठिकाणी लंकेमध्ये घेऊन गेलं किंवा त्या ठिकाणी झालं आणि मग माता सीतेच्या शोधासाठी निघालेले कोण तर माझ्या हनुमंतराया ऐसा प्रतापी गहन सकळ भक्तांचे भूषण असा असणारा हनुमंतराया त्या ठिकाणी माता सीतेला शोधण्यासाठी लंकेमध्ये गेलेले आहेत आणि गेल्याच्या नंतर तिथं त्या ठिकाणी इंद्रजिताच्या महालामध्ये गेल्याच्या नंतर सुलोचना माता त्या ठिकाणी म्हणायला लागली काय तर पतिव्रता तिची देवावरी सता अशी असणारी पतिव्रता आपल्या पतीला सांगायला लागली अहो देवा त्या ठिकाणी तुमच्या वडिलांनी अधर्म केलेला आहे आणि अधर्म करून त्या ठिकाणी छळ कोणाचा तर प्रभू रामाचा छळ केला त्या ठिकाणी सीतेला छळून त्या ठिकाणी आणलेला आहे आणि म्हणून तुम्ही त्या ठिकाणी काय तर छळ जो कपट करतो त्याचं निश्चित अशा पद्धतीने तळपत उठते आणि म्हणून देवा एक विनंती आहे तुम्ही त्या ठिकाणी काय तर जे अशोक वन आहे त्या ठिकाणी रक्षणाला काय तर जाऊ नका अशा पद्धतीचं कोण तर सुलोचना आपल्या पतीला म्हणजे ज्यांनी 33 कोटी देवाला जिंकलं अशा असणाऱ्या इंद्रजितांना बोलायला लागली उमावरी अखेर चिन्ह बेकोनी धाके माझे मन प्रार्थोनी दशानना बुद्धी आपण सांगावी आणि म्हणून देवा अहो नाता मला असं वाटायला लागलं की
तुमच्यावरती त्या ठिकाणी अखेरचं चिन्ह दिसावं अशा पद्धतीनं मला वाटतंय. काहीतरी घातपात होईल असं मला वाटतंय. आणि म्हणून माझं मन त्या ठिकाणी धाकामध्ये आहे, भीतीमध्ये आहे. आणि म्हणून तुम्हाला एक विनंती करते, काय करा तर तुमच्या वडिलांना म्हणजे माझ्या सासऱ्यांना राजा रावणाला त्या ठिकाणी विनंती करा, प्रार्थना करा, त्यांच्याकडे त्या ठिकाणी सुबुद्धी किंवा त्या ठिकाणी माता सीतेला आणलं त्यांना परत करा अशा पद्धतीची विनंती तुम्ही तुमच्या वडिलांना करा. अशा पद्धतीची विनंती सुलोचना आपल्या पतीकडं म्हणजे त्या ठिकाणी इंद्रजिताकडं करायला लागली. तव त्याचा ज्येष्ठ कुमार तुझा विश्वास त्यास थोरा, सीता देवोनी सुंदर श्रीरामचंद्र करी सका. आणि म्हणून आता तुम्ही कोण आहात तर त्या रावणाचे माझ्या सासऱ्याचे ज्येष्ठ असणारे कुमार आहात, पुत्र आहात. आणि म्हणून तो त्या ठिकाणी तुमच्यावरती त्यांचा विश्वास आहे. आणि म्हणून तुम्ही त्या ठिकाणी त्यांची विनंती करा, काय तर माता सीतेला प्रभू रामांकडे त्या ठिकाणी परत पाठवा, सन्मानानं त्याची त्या ठिकाणी पाठवणूक करा आणि प्रभू रामांचं सख्यत्व करा. कारण जर राम त्या ठिकाणी कसं तर देव होय पाठ मोरा, नसती विघ्ने येती घरा. या न्यायानं त्या ठिकाणी देव जर पाठमोरा झाल्याच्या नंतर विघ्न निश्चित अशा पद्धतीने येईल. आणि म्हणून एक विनंती करा, काय तर रामांची सख्यत्व करा. अशा पद्धतीची विनंती सुलोचना आपल्या पतीकडे करायला लागली. करोनी उडान देखिले विभीषणाचे भुवन, टके पताका वृंदावन, हरी कीर्तना रामाचे. आणि हा सुलोचना मातेचा आणि इंद्रजिताचा संवाद कोण ऐकायला लागला तर माझे हनुमंतराया, ज्यांनी माता सीतेचा शोध घेण्यासाठी आले असे सूक्ष्म रूपामधले माझ्या हनुमंतराया ऐकायला लागले. हा वृत्तांत त्या ठिकाणी ऐकला आणि तेथून उड्डाण त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि कुठे गेले तर विभीषणजी, ज्यांचं विभीषणजीच्या महालामध्ये गेले, तिथं त्या ठिकाणी पताका लावलेल्या दिसायला लागल्या, अखंड नामस्मरण करणारे विभीषणजी. आणि अशा पद्धतीचं अखंड नामामध्ये तल्लीन असणाऱ्या विभीषणजीच्या महालामध्ये कोणतर हनुमंतराया गेलेले आहेत. कीर्तन सुखे सुखावले आपापणी विसरले, परमानंदे तृप्त झाले, गाऊ लागले राम गुण. आणि म्हणून अशा पद्धतीनं विभीषणजीच्या महालामध्ये हनुमंतराया गेलेले आहेत. आणि गेल्याच्या नंतर अखंड नामस्मरणामध्ये कीर्तनामध्ये तल्लीन असणारे, कसं तर विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. अशा पद्धतीनं फक्त आणि फक्त त्या ठिकाणी भगवंतावरती असणारा श्रद्धा, भगवंताचं नामस्मरण, भगवंताचं कीर्तन. आणि या कीर्तनामध्ये आनंदानं प्रेमानं त्या ठिकाणी नाचणारे, प्रेमानं त्या ठिकाणी भजन करणारे विभीषणजी कोण तर हा असणारा सर्व वृत्तांत हनुमंतरायांना दिसायला लागला. निरपेक्ष विचनाशना श्रुती परमे सावधान, श्रीरामे सगुणे निर्गुणा, करती कीर्तना ते ऐका. आणि म्हणून त्या ठिकाणी निरपेक्ष भावनेनं कोणतं भगवंताचं नामस्मरण, भगवंताचं कीर्तन, भगवंताचं प्रभू रामांचं गुणगान त्या ठिकाणी विभीषणजी गायला लागले. काय गातात ते पुढे ऐकूया. श्रीरामे धरणे पावना, श्रीराम जीवन राम दहना, राम तपन राम गगना, राम परिपूर्ण परब्रह्मा. आणि म्हणून त्या ठिकाणी श्रीरामांना ती त्या ठिकाणी प्रेमानं भजन करायला लागले. आणि त्या ठिकाणी सर्व घटी राम देहा दे
राम देहा देही एक. या न्यायानं जे जे दिसे भूत ते ते मानिजे भगवंत. अशा पद्धतीनं भगवंताच्या त्या ठिकाणी प्रत्येकामध्ये भगवंत किंवा प्रभू रामांचं त्या ठिकाणी असणारं वास्तव्य त्या ठिकाणी पाहायला लागले. देखवी ऐकवी एक नारायण असा असणारा प्रभू राम आहे. अशा पद्धतीनं विभीषणजीला त्या ठिकाणी वाटायला लागलं. विभीषणाचे भुजे प्रती दिग्विजय श्रीराम मूर्ती ते देखोनिया मारुती परम प्रीती सुखावे. आणि म्हणून अशा पद्धतीनं त्या ठिकाणी विभीषणजीच्या भुजा आहेत त्या भुजावरती प्रभू रामाचं चित्र त्या ठिकाणी दिसायला लागलं. आणि हे असणारं कोण तर हनुमंतरायांना दिसायला लागलं. हनुमंतराया श्रेष्ठ असणारे भक्त आहे. आणि अशा असणाऱ्या हनुमंतरायांना दिसल्याच्या नंतर अतिशय आनंद त्या ठिकाणी हनुमंतरायांना व्हायला लागला. आणि मग हनुमंतराया काय करतात. विभीषण श्रीराम भक्त हनुमान आनंदे नाचत भावे भजत श्रीराम रघुनाथा नित्य मुक्त विभीषणा. आणि म्हणून अशा पद्धतीनं विभीषणजी कसे आहेत तर प्रभू रामांचे निजभक्त आहेत किंवा भगवंताचा त्या ठिकाणी दावा करणारे आहेत, भगवंताचं गुणगान करणारे आहेत. आणि इकडं असणारे हनुमंतराया त्या भगवंताचंच असणारं त्या ठिकाणी दास्यत्व करणारे किंवा त्यांचं असणारं त्यांच्या सेवेसाठी त्या ठिकाणी आलेले अशा असणारे. आणि म्हणून दोन भक्तांना त्या ठिकाणी बघायला लागलं किंवा विभीषणजींना बघून अतिशय आनंद त्या ठिकाणी हनुमंतरायांना व्हायला लागला. विभीषणाचे भवन प्रती हनुमान पावला सुखी विश्रांती भगवत भक्त जेते भेटती भ्रम निवृत्ती कल्प. आणि म्हणून अशा पद्धतीनं त्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण आहे, कीर्तन आहे, गुणगान आहे. आणि म्हणून ज्या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडूनी संत सदनी राहिला. आणि म्हणून ज्या सुखासाठी भगवान परमात्मा त्या ठिकाणी संतांच्या सदनाला यावं किंवा घरी यावं असं असणारं त्या ठिकाणी सदन, असं असणारं त्या ठिकाणी विभीषणजीचा महाल. आणि अशा असणाऱ्या महालामध्ये हनुमंतरायाला सुद्धा अगदी आनंद व्हायला लागला. आरती स्वरती परमारती गेलिया भक्त भवना प्रती त्याचे सुखे सुख प्राप्ती भ्रम निवृत्ती अकल्पा. आणि म्हणून त्या ठिकाणी सुखालाही प्राप्ती व्हावी किंवा सुखालाही सुख व्हावं एवढा आनंद हनुमंतरायांना व्हायला लागला. कारण त्या ठिकाणी सर्व दुष्टाची असणारी नगरी किंवा राक्षसाची नगरी आणि त्या राक्षसाच्या नगरीमध्ये एक असणार काय तर संत किंवा एक भक्त जशा पद्धतीनं कमल त्या ठिकाणी चिखलामध्ये राहतं पण चिखलाचं किंवा पाण्याचा थेंब सुद्धा त्या ठिकाणी त्याच्यावरती राहत नाही. त्याने एवढ्या राक्षसांच्या नगरीमध्ये एक असणारा सद्भक्त विभीषणजी त्या हनुमंतरायांना त्या ठिकाणी बघायला मिळाला. शोधिता विभीषण मंदिर सुखी झाला तो कपिंद्र शुद्धी न लगेची सीता सुंदर तेने वानर उद्विग्न. आणि म्हणून अशा पद्धतीनं विभीषणजीच्या महालामध्ये बघितलं किंवा विभीषणजीचं त्या ठिकाणी भक्ती बघून त्या ठिकाणी आनंद व्हायला लागला. परंतु एक असणारी उद्विग्न किंवा एक खंत वाटायला लागली. ज्या कार्यासाठी मी आलेलो आहे ते कार्य अजून पर्यंत त्या ठिकाणी पूर्ततेला गेलेलं नाहीये की माझी माता सीतेचा शोध या ठिकाणी मला लागलेला नाहीये किंवा माता सीता आतापर्यंतही मला मिळालेल्या नाहीये. अशा पद्धतीची खंत हनुमंतरायाला आहे. मग हनुमंतराया पुढे काय करतात. शोधिले समस्त नगर शोधिली हटके घरोघर शुद्धी न लगेची अनुमात्र
समस्त त्या ठिकाणी चौबारे म्हणायला लागलं. चौक म्हणू, गल्ली म्हणू, बोळ म्हणू, अशा पद्धतीनं सर्वत्र त्या ठिकाणी शोधलं. पण या ठिकाणी आतापर्यंत माता सीतेचा शोध लागलेला नाहीये. आणि म्हणून हनुमंतराया त्या ठिकाणी उद्विग्न अवस्थेमध्ये त्या ठिकाणी व्हायला लागले. शुद्धी न लागेची सीता हनुमंत सिंग परमचिंता उकसा बुक्ष होये स्पंदता केवी रघुनाथा मुकदाओ माता सीतेचा त्या ठिकाणी शोध मला लागलेला नाहीये. आणि म्हणून परत जाऊन माझ्या प्रभूंना, माझ्या त्या ठिकाणी नातांना, माझ्या देवाला काय मुख दाखवू किंवा मी कुठलं काम केलं अशा पद्धतीने त्यांना मुख दाखवू, अशा पद्धतीने उद्विग्न माझ्या हनुमंतराया व्हायला लागले. मग हनुमंतराया उद्विग्न झाल्याच्या नंतर काय विचार करतात ते आपण पुढे बघूया. शोधावया रावणाचे भवना सूक्ष्म रूप धरोनी दान कपी करता झाला गमना सीता चित्रांना शोधावया. आणि म्हणून अशा पद्धतीने शोधण्यासाठी रावणाचं सदन किंवा रावणाच्या मालाकडे त्या ठिकाणी निघालेलं आहे. सूक्ष्म अशा पद्धतीचं असणारं रूप आहे. आणि अशा असणाऱ्या रूपामध्ये पुढे जाऊन काय करतात ते बघूया. रावण घरी पाव पोपरी एक विसमाडियावरी घरी गोपुरादी हरो हरी घर टिकारी गड गरजू. आणि म्हणून अशा पद्धतीनं रावणाचा 21 गोपुऱ्याचा असणारा त्या ठिकाणी महल आणि अशा असणार कसं तर एवढी असणारी संपदा असा असणारा रावणाचं शोधायला लागला. आणि शोधायला लागले हनुमंतराया. आणि मग काय झालं. अयशे शोधिले बाह्य भुवन आता रावणाचे शयनस्थान अनेक कामागी विमान कपी सावधान शोधिता. आणि म्हणून त्या ठिकाणी बाहेर पूर्ण शोधलं. त्या ठिकाणी माता सीता दिसत नाहीये. आणि म्हणून अंतपुरामध्ये गेले. त्या ठिकाणी शयन असणारी कक्ष, त्या कक्षामध्ये जायला लागले. आणि काय दिसतं पुढे बघूया. त्या मंचक शेजारी एकलिनी झाली मंदोदरी हनुमान मने सीता खरी शोभा साजरी देखोनी. आणि म्हणून अशा असणाऱ्या महालामध्ये त्या ठिकाणी मंदोदरी दिसायला लागली. का तर एकली असणारी त्या ठिकाणी मंचकावरती आहे. आणि म्हणून हनुमंतरायांना वाटायला लागलं ही असणारी माता माझी माता असेल किंवा ही असणारी सीता असेल. अशा पद्धतीने हनुमंतरायांना वाटायला लागलं. आणि मग हनुमंतराय किंवा पुढं काय करतात. श्रीरामाची निज कांता मज सापडली से सीता उल्हास हनुमंताची चित्ता होय नाचता स्वानंदे. आणि म्हणून पंचपतिव्रतामध्ये असणारी मंदोदरी, त्या मंदोदरीला बघितलं, मंदोदरीचं तेज बघितलं आणि वाटायला लागलं की माझ्या प्रभूंची असणारी त्या ठिकाणी पत्नी असेल किंवा कांता असेल. आणि म्हणून मला माझ्या माता सीतेचं दर्शन झालं अशा पद्धतीनं वाटायला लागलं. आणि हनुमंतराया अतिशय आनंदाने नाचतायत. आणि मग काय पुढं होतं ते आपण बघूया. मंदोदरी रावण भेटी त्या दोघांच्या गुहे गोष्टी हनुमान ऐकोनी कर्णपुटी होईल भेटी सिद्धीची. आणि म्हणून मंदोदरी आणि रावणाच्या ज्या गुह्य गोष्टी आहेत त्या गोष्टी त्या ठिकाणी ऐकून हनुमंतरायांना पुढं माता सीता कुठे आहे त्याचा शोध लागणार आहे का ते आपण बघूया. गोपालिया दुर्धर जयाचा लोपे ना विचार तोची मोक्षा गिविनार परमधीर तो
हनुमंतरायाला त्या ठिकाणी माता सीता कशी मिळते ते आपण पुढे बघूया. माझी सावधान अवतार पुरुषाचे हे चिन्ह तेथे चालते ब्रह्मज्ञान जग पावन त्याचे आणि म्हणून अशा पद्धतीनं राग आल्याच्या नंतर सुद्धा जो शांत होतो अशा असणाऱ्या तो असणारा कसा असतो तर तोच असणारा ब्रह्मज्ञानी होतो किंवा असतो. अशा पद्धतीनं वाटायला लागलं किंवा त्या ठिकाणी कवी करते म्हणतात. मग पुढं काय होते. लोभ क्रोधाचे कारण तो हनुमंत नाही जाण या लागी क्रोधी सावधान श्री रघुनंदन गुरु कृपा. आणि म्हणून त्या ठिकाणी क्रोधाची असणारी उत्पत्ती लोभापासून होते आणि म्हणून लोभ आल्याच्या नंतर निश्चित असा क्रोध येतो. परंतु माझ्या हनुमंतराया तसे नाहीये. हनुमंतराया असणारे निज भक्त आहेत आणि म्हणून हनुमंतराया पुढं काय करतात ते आपण बघूया. कपिने कोप शांत करून देहीची कथा ऐकल्या काने राहिला से गुप्त कोणी सावधानी सादर. आणि म्हणून हनुमंतरायाला क्रोध कशामुळे यायला लागला तर त्या ठिकाणी मंदोदरी मातेला रावण त्या ठिकाणी बोलताय आणि बोलायलेलं पाहून माझ्या त्या ठिकाणी मातेला हा कोण बोलतोय परपुरुष अशा पद्धतीने वाटायला लागला आणि म्हणून राग येतोय. पण रागावरती नियंत्रण त्या ठिकाणी ठेवलं, शांत व्हायला लागले आणि काय बोलतात ते ऐकूया. अशा पद्धतीचा विचार हनुमंतराया करायला लागले. मंदोदरी माने लंका दुष्ट स्वप्न देखिले आता तेने पावन अत्यकांता ते सुंदरता अवधारे. आणि म्हणून अशा पद्धतीनं माता मंदोदरी रावणाला सांगायला लागली, अहो नाथा, अहो प्राणनाथा, मी काय एक स्वप्न बघितलेलं आहे आणि स्वप्नामध्ये काय बघितलं ते पुढं बघूया. ऐसे स्वप्न देखिले नयनी पडल क्रोच निर्दाळोनी ते पुरुष निघोनी अशोकवनी श्रीराम पत्नी शोधित. आणि म्हणून मी एक स्वप्न बघितलेलं आहे. काय स्वप्न तर एक परम पुरुष असणारा त्या ठिकाणी आलेला आहे आणि कुठं तर अशोकवनामध्ये जिथं सीता आहे तिथं सीतेला शोधण्यासाठी त्या ठिकाणी आलेला आहे. अशा पद्धतीचं स्वप्न मी पाहिलेलं आहे आणि आकांत त्या ठिकाणी होतोय. ते सर्व मला दिसलेलं आहे किंवा हे मला स्वप्नामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. अशा पद्धतीनं मंदोदरी रावणाला बोलते आणि मग रावण पुढं काय बोलतो. गता शोकवनी त्रिविध शोक लंका भुवनी पुत्र शोकती अपमानी पुरदहनी आकात. आणि म्हणून तो आलेला तो पुरुष आहे, परम पुरुष, तो त्या ठिकाणी अशोकवनामध्ये पुत्रांचा सुद्धा त्या ठिकाणी अवमान करावा अशा पद्धतीने असणारा तो आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी काय तर पूरदहनी असणारा आकांत त्या ठिकाणी होतो की काय असं मला स्वप्नामध्ये त्या ठिकाणी दिसायला लागलं. असं त्या ठिकाणी कोण तर मंदोदरी रावणाला बोलायला लागली. अशोकवनी अति आप्त केला सीतेसी एकांत करोनी वनचरा घात समुद्र निपक्षी. आणि म्हणून तो त्या ठिकाणी आलेला आहे किंवा तो स्वप्नामध्ये येतोय आलेला आहे आणि स्वप्नामध्ये येऊन त्या ठिकाणी जे राक्षस आहेत जे वनचर आहेत त्यांचा घात त्या ठिकाणी तो केला. अशा पद्धतीचं स्वप्न दुःस्वप्न मला पडलेलं आहे ना आता असं मंदोदरी रावणाला बोलायला लागली. आणि हे सर्व वृत्तांत सूक्ष्म रूपामध्ये वाचणारे माझ्या हनुमंतराया ऐकायला लागले. आणि मग हनुमंतराया काय करतात. सांगता एकाएक मंदोदरी भुलली देख
मंदोदरी रावणाला सांगायला लागलेले आहे, अतिशय दुःखी आहे, कारण स्वप्न पडलेलं आहे ना आता, आणि अशा पद्धतीनं आकांत झालेला आहे, आणि म्हणून स्वप्न मला पडलं, अशा पद्धतीचं स्वप्न मंदोदरी रावणाला सांगायला लागली. आणि मग रावण काय करतो, बोंब पडली लंक्यात रण निमाला लंकानात म्हणून महाशब्द करीत केले हडबडीत रावण. आणि म्हणून अशा पद्धतीचं स्वप्न पडलेलं आहे, आणि म्हणून असं असणारं स्वप्न पडल्याच्या नंतर रावणाला सुद्धा हडबडा वाटावी अशा पद्धतीनं वाटायला लागलं. आणि मग रावण काय करतो, मग धावणे लंकानात तिचे धरले दोन्ही हात, मी तवा हे जीवाजित तू का व्यर्थ तळमळसी. आणि म्हणून रावण त्या ठिकाणी मंदोदरीचं जे स्वप्न आहे किंवा त्या ठिकाणी चिंता करू नको, कारण मी आहे, त्या ठिकाणी कसलंच त्या ठिकाणी संकट येणार नाही, अरिष्ट येणार नाहीये, अशा पद्धतीचा धीर देण्याचं कार्य रावण त्या ठिकाणी करायला लागला. आणि मग मंदोदरी काय करते किंवा हनुमंतराय काय करतात, सीता ऐकता काशवनी हनुमान उल्हास लाभनी, हर्षन माये त्रिभुवने श्रीराम पत्नी तो जविले. आणि म्हणून अशा असणाऱ्या वृत्तांतामध्ये त्या ठिकाणी अशोक वन नावाचं स्वप्न किंवा अशोक वन नावाचा शब्द, आणि त्या अशोक वन नावाच्या शब्दामध्ये अशोक वनामध्ये सीता हे असणारा शब्द हनुमंतरायाच्या कानावरती पडला. आणि मग हनुमंतरायाला अतिशय आनंद व्हायला लागला, कारण माता सीतेचं नाव त्या ठिकाणी कानावरती पडलं, किंवा माता सीतेचा शोध एकंदरीत त्या ठिकाणी अशोक वनामध्ये अशा पद्धतीचा वृत्तांत हनुमंतरायांना कळला. आणि हनुमंतराय अतिशय आनंदी होऊन काय करतात, सीता अशोकवनी अशोकवनिका कोण स्थानी, ते समूळ ऐकावया कानी सावधानी होई. आणि म्हणून सीता अशोक वनामध्ये का अशोक वनामध्ये कुठल्या स्थानावरती आहे ते समस्त या ठिकाणी सांगणार आहे, ते आपण सावधतेने ऐकावं अशा पद्धतीने कवी करते बोलतात. जनकी आठविता चिती काम खवला लंकानाथा, अशोक वने जाऊन आता बळेची सीता भोगिना. आणि म्हणून अशा पद्धतीनं त्या ठिकाणी मंदोदरी माता सीतेचं किंवा जानकीचं नाव घेतलं, आणि घेतल्याच्या नंतर रावणाच्या आठवण किंवा रावणाच्या चित्तामध्ये त्या ठिकाणी काम जागा झाला, आणि म्हणायला लागला आता काय तर अशोक वनामध्ये जातो आणि बळेच त्या ठिकाणी सीतेचा उपभोग घेतो, अशा पद्धतीने रावण विचार करतो. आणि मग पुढे काय होते, 6 महिने अशोक वने या ठेविली जानकी नंदिनी, आता निज बळे करोनी राम पत्नी भोगिना. आणि म्हणून 6 महिन्यापासून मी त्या ठिकाणी अशोक वनामध्ये जनकाची नंदिनी असणारी त्या ठिकाणी जानकी किंवा सीतेला ठेवलेलं आहे. आणि म्हणून आता त्या ठिकाणी बळानं कोणाला तर रामाच्या पत्नीचा त्या ठिकाणी मी उपभोग घेईन अशा पद्धतीचा विचार रावण त्या ठिकाणी करायला लागला. रावणासी सकळ कळेला मंदोदरीच्या चित्ता, सीता परवे श्री रघुनाथा लंकानाथ नमनेसी. आणि म्हणून रावणाला त्या ठिकाणी काय तर मंदोदरीचा जे असणारी चिंता आहे किंवा मंदोदरीचं असणारी एक इच्छा जी आहे ती इच्छा कळायला लागली, काय तर सीतेला त्या ठिकाणी रामाकडे अर्पण करावी अशा पद्धतीनं मंदोदरीची इच्छा आहे असं त्या ठिकाणी रावणाला कळलं. आणि मग रावण पुढे काय करतो, करविया रामार्पणा कदान माने दशानना, मंदोदरी सकळले चिन्ह स्वहितानुवादे. रामाकडे सीता अर्पण करावी हे त्या ठिकाणी मंदोदरीच्या मनामध्ये आहे, पण माझा पती किंवा दशानन हा अहंकाराने भरलेला आहे
आणि म्हणून अहंकारी त्या ठिकाणी अहंकार आल्याच्या नंतर त्या ठिकाणी जसं अपमान होतो किंवा अहंकारापुढं काही दिसत नाही, त्या न्यायानं माझा पती असणारा रावण या ठिकाणी सीतेला काही देत नाहीये, रामाकडे अर्पण करत नाहीये, हे चिन्ह त्या ठिकाणी मंदोदरीला कळायला लागलं. आणि मग पुढं काय होते, इंद्रजिताने कुंभकर्ण प्रधानासे पाचारुना अर्पण करीनासे. आणि म्हणून माझे पती त्या ठिकाणी काही हे मान्य करणार नाहीयेत, कारण त्यांनी ते सीता त्या ठिकाणी रामाकडे अर्पण करणार नाहीयेत. आणि म्हणून मीच काय करतो तर त्या ठिकाणी कुंभकर्णाची आणि त्या ठिकाणी कोण इंद्रजी यांना सांगून प्रधानाकरवी मी त्या ठिकाणी माता सीतेला प्रभू रामांना अर्पण करतो. अशा पद्धतीचा विचार मंदोदरी करायला लागली. आणि मग पुढे काय होते, अत्यंत खवळला रावण कराया मंदोदरी छलना युक्ती दशानन सावधान अवधारे. आणि म्हणून हे आपल्याला चिन्ह कोणाला तर रावणाला सुद्धा कळायला लागलं. आणि म्हणून रावण एक युक्ती करायला लागला. आता काय युक्ती करतो ते सावधतेनं परिसावं अशा पद्धती कोण तर कवी करते बोलायला लागले. विघ्न निर्सावया समस्त अनुसरावयासे श्री रघुनाथ आदि पूजा उमाकांत कुलदैवत तो आम्हा. आणि म्हणून विघ्न निरसावण्यासाठी कोणाचं तर आमचं कुलदैवत असणारा उमाकांत भोळे शंकर त्यांची पूजा अर्चना त्या ठिकाणी करावं असं त्या ठिकाणी कोण तर रावण विचार करतो. आणि मग पुढे काय होते, सदाशिवाचे आज्ञे बरे श्रीराम सीता सुंदरे यावरी छळणी निज नारे कार्या तरे गोविया. आणि म्हणून पत्नी पुढं रावण आता सुद्धा त्या ठिकाणी काय तर युक्ती करावी लागली, कारण आता या ठिकाणी शक्तीचा वापर चालणार नाहीये, युक्तीनं आपल्या पत्नीला गोवावं असं रावणाला वाटायला लागलं. आणि म्हणून रावण म्हणतो आपलं कुलदैवत त्या ठिकाणी सदाशिव असणारे आहेत भोळे शंकर, आणि म्हणून त्यांचं दर्शन घेऊया. त्यांच्या आज्ञेवरून त्या ठिकाणी मी कोणाला तर त्या सीतेला रामाकडे अर्पण करेन. अशा पद्धतीनं आजची गोष्ट उद्यावर जसं ढकलणं म्हणावं तशा पद्धतीनं रावण मंदोदरीची समजूत काढायला लागला. आणि मग पुढे काय होते, रावण पूजिला श्री शंकर मंदोदरी हर्ष थोर येरी करे दश शिर करी विचार तो ऐका. आणि म्हणून रावण त्या ठिकाणी कोणाची तर सदाशिवाची भोळे शंकराची पूजा करण्यासाठी गेलेला आहे. इकडं मंदोदरीला हर्ष वाटायला लागला, आनंद वाटायला लागला की आता त्या ठिकाणी माझे पती असणाऱ्या सीतेला त्या ठिकाणी सोडतील किंवा रामांना अर्पण करतील असा हर्ष वाटतोय. पण इकडं रावण काय विचार करतो ते पुढं आहे का, दूते का पाचारोने विश्वासी वेगे जाय अशोक वनासी शर्माने त्रिजटेसी तपासी सांगावे. आणि म्हणून त्या ठिकाणी कोण तर दूतींना बोलवलं आणि त्रिजटा आणि शर्मा यांना त्या ठिकाणी, शर्मा म्हणजे विभीषणाची जी पत्नी अशी असणारी शर्मा, त्यांना काय सांगतात ते आपण पुढे बघूया. अति सन्मान इंद्रजिता तो माझा पर्यंता हेही महंता सीता तुम्ही सर्वथा न सोडावी. आणि म्हणून रावण त्या ठिकाणी दूतींना समाचार देऊन त्या ठिकाणी कोणाकडं तर त्रिजटेकडे पाठवायला लागला. जरी इंद्रजित म्हणाले किंवा कुंभकर्ण जरी म्हणाला तरी त्या ठिकाणी सीतेला सोडू नका अशा पद्धतीचा आदेश रावण त्या ठिकाणी दूती हाती त्या ठिकाणी पाठवायला लागला. मंदोदरी माझी कांतावरी पतिव्रता तिनेही सोड म्हणता सीता तुम्ही न सर्वता सोडावी. आणि म्हणून मंदोदरी कोण आहे तर माझी
सीतेला सोडा तरी त्या सीतेला किंवा तुम्ही सोडू नका, अशा पद्धतीचा आदेश रावण आपल्या दूती करवी कोणाला तर त्रिजटेला त्या ठिकाणी द्यायला लागला. ऐसे रावणाचे ऐकून गुहे ज्ञान अशोक वना शीघ्र गमन करे सावधान दूतिका. आणि म्हणून रावण काय तर सेवक काय करावे सांगितले काम या न्यायानं रावणाने आज्ञा दिली आणि दूती त्या ठिकाणी जी रावणाची आज्ञा होती ते रावणाची आज्ञा कोणाला तर त्या अशोक वनामध्ये त्रिजटेला जाऊन सांगायला लागली. दूतिका चालता लगबगे हनुमान लागला मागे मागे कृपा करो श्रीरंगे अनुवेगे सीताशुती. आणि म्हणून त्या दूतीच्या पाठीमागे त्या ठिकाणी कोण तर हनुमंतराया जायला लागले, सीता शुद्धीसाठी त्या ठिकाणी जायला लागले. आणि मग गेल्याच्या नंतर काय होतं ते पुढे बघूया. दूतिका सवेग चालता अति उल्हास हनुमंता केली श्री रघुनाथा भेटली सीता यासे. आणि म्हणून अशा पद्धतीनं दूतींच्या पाठीमागे त्या ठिकाणी हनुमंतराया जायला लागले. आणि जाताना मात्र अतिशय आनंद व्हायला लागला, कारण अनायासे त्या ठिकाणी आता माता सीतेचं दर्शन होणार आहे अशा पद्धतीनं हनुमंतरायांना वाटायला लागलं. आणि मग काय झालं. दूतिका चालता पुढे पुढे हनुमान नाचे उडे हर्ष डोळे गडबडे कृपा चंद्र चुडे मज केली. आणि म्हणून त्या ठिकाणी चिंता लागली होती हनुमंतरायाला की माता सीतेचा शोध लागत नाहीये. आणि म्हणून नको खेळ करू, कोण त्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणत असे या न्यायानं पती लक्ष्मीचे असणारे माझे प्रभू श्रीराम अशा असणाऱ्या माझ्या देवानी भगवंताने माझ्यावरती कृपा केली अशा पद्धतीनं वाटायला लागलं, कारण माता सीतेचं आता दर्शन होणार आहे. अशा आनंदामध्ये उड्या मारत त्या ठिकाणी हनुमंतराया पुढे जायला लागले. अशोकवन अतोता सीता देखोन हर्षयुक्त उल्हासत स्वानंदे. आणि म्हणून त्या ठिकाणी दूतीच्या पाठीमागं हनुमंतराय आलेले आहेत. माता सीतेला त्या ठिकाणी दिसायला लागले किंवा बघायला लागले आणि अतिशय आनंद हनुमंतरायाला व्हायला लागला. आणि हनुमंतरायाला आनंद झाल्याच्या नंतर पुढे काय करतात ते आपण बघूया. सीता देखता जाना हनुमान घालीने टांगला राम नाम स्मरता पशाना अनुरे नूतन राम जपते. आणि म्हणून त्या ठिकाणी हनुमंतराया अशोकवनामध्ये गेलेले आहेत. माता सीतेला त्या ठिकाणी बघितलं, साष्टांग नतमस्तक त्या ठिकाणी व्हायला लागले. आणि पाहतायत काय तर त्या ठिकाणचे पाषाण असतील, तृण असतील, वृक्ष असतील, हे सर्व त्या ठिकाणी रामनामामध्ये तल्लीन आहेत किंवा राम नाम घ्यायला लागले. कारण संत आहे, माता सीता आहे आणि माता सीतेचा सहवास लाभल्यामुळं सर्वजण रामनामामध्ये त्या ठिकाणी तल्लीन होतात किंवा राम नाम त्यांच्या मुखामधून यायला लागलं. राम नामाचा जयघोष त्या ठिकाणी ऐकायला यायला लागला. आणि मग काय झालं. जेते हरी भक्ताची कथा वसती नाम कोंडे पंचभूती नामे व संदता क्षिती सीता सती होय. आणि म्हणून जिथं हरिभक्त त्या ठिकाणी वस्ती असते त्या ठिकाणी मात्र पंचमहाभूत म्हणायला लागलं. पृथ्वी आप तेज आकाश वायू असणारे सर्व. त्यानंतर पुढे जाऊन सांगायला लागले काय तर असणार सर्व त्या ठिकाणी राममय होत होतं. जशा पद्धतीनं एक चंदनाचं झाड असतंय, त्या चंदनाच्या झाडावरून सहज जरी वारा गेला तरी त्या ठिकाणचे सर्व असणार चंदन होऊन जातं. त्या न्यायानं त्या ठिकाणी सर्व त्या ठिकाणी राम नामामध्ये तल्लीन आहेत किंवा राम नामाचं स्मरण त्या ठिकाणी व्हायला लागलं. आणि हे बघून हनुमंतरायाला अतिशय आनंद वाटायला लागला. प्रसंगा प्रती
मागे मारुती आला शोकवना प्रती सीता वंदावया. आणि म्हणून त्या ठिकाणी सीता मातेचं वंदन करण्यासाठी हनुमंतराया अशोकवनामध्ये आले आहेत. अशोकवनामध्ये त्या ठिकाणी आले आणि मग काय झालं? देखून या शोकवना हनुमान घाली लोटांगणा करोनिया श्रीराम स्मरण सीता दर्शन करून गे. आणि म्हणून अशा कोण बघितलं आणि माता सीतेचं दर्शन घेण्यासाठी किंवा माता सीतेला पाहण्यासाठी हनुमंतराया लोटांगण त्या ठिकाणी घालायला लागले अशोकवनामध्ये. आणि मग पुढं काय करतात? सवेगी भेटी श्रीराम कांता परमाल्हादे हनुमंता निरपेक्ष एकांता वृक्षांतवता बैसला. आणि म्हणून माता सीतेला त्या ठिकाणी बघितलं एका वृक्षावरती त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि एका वृक्षावरती बसून हनुमंतराया काय करतात? स्वस्थानी राक्षसी समजता स्वभावे जानतानी दृष्टा अशोक वृक्ष तळे सीता सावधानता बैसले. आणि म्हणून अशा अवस्थेमध्ये सावधान किंवा भगवंताच्या नामस्मरणामध्ये माता सीता आहे हे असताना हनुमंतराया बघितले आणि बघितल्याच्या नंतर काय होते? भैरवी या देखोनी अनुताप तिने कृपा उबजली हनुमंत श्रीराम मुद्रिका होय टाकिता दुःखावस्था क्षमावया. आणि म्हणून एकांतामध्ये असणारे किंवा त्या ठिकाणी भगवंताच्या नामस्मरणामध्ये प्रभू रामांचं नाम घेत दुःखी अवस्थेमध्ये असणारी माता सीता आणि हे असणार हनुमंतराया बघितले. हनुमंतरायांना दुःख व्हायला लागलं आणि हनुमंतरायाला वाटायला लागलं आता माता सीतेचं दुःख थोडंसं का होईना या ठिकाणी दूर करावं. आणि म्हणून बुद्धिमत्तां वरिष्ठ असणारे हनुमंतराया ज्या वेळेस माता सीतेच्या शोधाला निघालेले होते त्यावेळेस प्रभू रामांना म्हटलं होतं की माता सीतेची ओळख कशी होईल किंवा माता सीतेला ओळख झाल्याच्या नंतर किंवा भेटल्याच्या नंतर मी तुमचा दूत आहे हे कशावरून सांगू. त्यावेळेस प्रभू रामाने त्या ठिकाणी अंगुठी दिलेली होती आणि म्हणून ती अंगुठी त्या ठिकाणी हनुमंतराया माता सीतेच्या दिशेने त्या ठिकाणी टाकलेली आहे. आणि टाकल्याच्या नंतर काय झालं ते आपण त्या ठिकाणी ज्ञानवृत्त वयोवृत्त तपोवृत्त रामायणाचार्य असणारे या ठिकाणी बाबू महाराज कुद्रेकर यांच्या पुढं या ठिकाणी बोलण्याचा योग तर अतिशय बोबड्या शब्दामध्ये बोलताना या ठिकाणी हा ग्रंथ नवीन आहे आणि वेगळा आहे त्यामुळं सांगताना थोडंसं कमी जास्त झालेलं आहे हे मला सुद्धा लक्षात आलं. परंतु आपण सर्वांनी आपलं बोबडवाळ म्हणून या ठिकाणी श्रवण केलात आणि आपुल्यामुळे मी नाही बोलत सका कृपावंत वाचे त्याची या न्यायानं साळुंकी मंजुळ बोलत असते वाणी बोलविता धनी वेगळाची या न्यायानं झालेली सेवा भगवंताच्या चरणावरती समर्पित हरिभक्त पारायण रामायणाचार्य कुद्रेकर महाराजांच्या चरणावरती समर्पित आमचे अगदी सुंदर असणारे वाचक त्यांच्या चरणावरती समर्पित सर्व श्रोते मायबापांच्या चरणावरती समर्पित आणि सेवेला पूर्णविराम. राजा रामचंद्र भगवान की जय. एवढं नाही रे गरज सोडून जाऊ नका तुम्ही ऐका नाही. त्याला सांगलं तुम्ही बसा जमना आले हिशोब जमतील शिक्षण वगैरे हां बसा काय रे तुम्ही बसा मला सांगा तुम्ही कसे होता मला सांगा.